नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी आलो एक शांती करण्याकरता। पत्रिकेमधल्या काही ग्रहांच्या शांती आहेत आणि एक नक्षत्र शांत आहे। पत्रिकेमधले काही नक्षत्र अशुभ असतात आणि काही ग्रहांची जर युती झाली तर त्या ग्रहांची शांती करावी लागते। तर हे लहान असताना करायची असते शांती। तर ह्या शांतीमध्ये एक गोप्रसव शांतसुद्धा आहे, कारण ह्या जनन शांती असतात। जनन शांतीच्या वेळी गोप्रसव शांत हे प्रामुख्याने करतात। तर आता प्रमाणे पुण्यां दीर्घमायस्य भवन्तो ब्रुवन्तो तेनाय प्रमाणे पुण्यां दीर्घमायरस्तो दीर्घानागानद्यग्रेसने विष्णुपदानि च अपासोमनीयं गन्धापासो मङ्गल्यं चास्तु भवदेयं च दीर्घमायुश्रिय शान्ति नसत्मः प्रसीरन्तु भवन्तः प्रसन्ना स्मः कुम्भाजलं यजमानस्य गृहे शान्ति पापं प्रतीतमस्तु श्रेयदरस्तु उत्तरे कर्मण्य विघ्नमस्तु उत्तर देवते प्रियतां प्रियंतां ऋषयसन्धां चाचार्य वेदा देवायज्ञाश्च प्रियंतां ब्रह्मच पद्निकः सर्वस्थानगत प्रियंतां हरे हरे हिरण्यगर्भा प्रियंतां सर्वा ग्रामदेवता प्रियंतां सर्वा कुलदेवता प्रियंतां सर्वा वास्तुदेवता प्रियंतां भैरवः अतः ब्रह्मनिजाता परिबंधना। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात नाही, दुपार झाली आता आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आता तुम्ही पाहिली ती शांती होती, नक्षत्र शांती होती आणि काही ग्रहांच्या शांती होत्या, त्या आम्ही एका ठिकाणी केल्या। तर आता मी आलो आहे घरी। सुंदर असं वातावरण झालं आहे, मस्तपैकी मजा येते ह्या वातावरण करून जावं असं प्लॅन चाललं आहे। रात्रीपासून असं ढग आलेलं आहे, ढग अजून पूर्ण नाही आलं। पश्चिम दिशेला भरपूर आहे, ते उत्तर दिशा आहे।